नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक 15 दिवसांचा स्टडी प्लॅन बघणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबर 2025 ला होणार आहे। 1 ऑगस्टच्या आधी तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा नंतरही जरी बघत असाल तरी देखील हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि यानुसार एक अभ्यासाचा याच्या आधी तुम्ही जे वाचलं असेल ते वाचलं असेल, पण परीक्षेला आतापासून जे काही तुम्ही प्लॅनिंग करणार असाल तर ती अशा पद्धतीने प्लॅनिंग पाहिजे, म्हणजे योग्य मार्गाने जर प्लॅनिंग असेल तर त्याची अंमलबजावणी चांगली होईल आणि त्यातलं जेवढं इनपुट द्यायचे आपण देऊ शकू आणि जेवढं आउटपुट मिळणार आहे तेवढं एक्झाम ओरिएंटेड आपल्याला ते आउटपुट मिळेल। ओके, एकदम शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, एकदम जबरदस्त पद्धतीने सांगणार आहे। कुठल्याच पद्धतीचं कुठल्याही पद्धतीने तुम्हाला हे होणार नाही, टेन्शन येणार नाही आणि याचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला। तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच वापरायच्या आहेत, एखादी गोष्ट जर नसेल तर ती फक्त ऍडिशन करायची आहे। बघा, पहिल्यांदा स्टडी प्लॅन आपण करतोय 28 सप्टेंबरच्या एक्झामसाठी। ओके, एकच मिनिट, हा चला। ओके चलो, आता स्टडी प्लॅन आपण करतोय। पहिल्यांदा तुमच्याकडे जे काही पुस्तक आहेत, समजा इतिहासला कुठले कुठले वापरतायत तर एका पेजवरती लिहा इतिहासला कुठले, एकाच पेजवरती सगळे, थोडी जागा सोडा, गुगलला पूर्ण बुक लिस्ट लिहून काढा। ओके, आणि आता जे काही तुमच्याकडे दिवस राहिले असतील, आताच्या कंडिशनला जवळपास 58 दिवस किंवा 60 दिवस राहिलेले आहेत व्हिडिओ टाकतोय। तुमच्याकडे जे 40 दिवस असतील, कधी व्हिडिओ बघत असाल काही प्रॉब्लेम नाही। सुरुवात आपल्याला याच पद्धतीने करायची आहे। कसं काय, तर बुक लिस्ट जी आहे तुम्ही एका पेजवरती लिहायची आहे। लिहिली, ठीक आहे। लिहिल्यानंतर काय की त्याच्यानंतर अभ्यासाची सुरुवात कशी करायची, की आता 1 तारीख आलेली आहे, सकाळी मी आता लॅबमध्ये जाणार, आज संध्याकाळी प्लॅनिंग सुरू आहे आणि उद्या सकाळी जाऊन मी 7ला 8ला 10ला जे काही तुम्ही आहेत जात आहेत अभ्यासाला बसणार आहात, तर पहिले काय करायचं गेल्या गेल्या, तर गेलोय आता सकाळी, तुम्ही जे काही तुमचा टाइम असेल ते असेल, काही नाही, तुम्ही गेले त्याच्यानंतर पहिलं पुस्तक कुठलं उघडायचंय, तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हे घ्यावं लागेल। बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक, परत एकदा सांगतोय, बऱ्याच जणांना समजत नाही, माझ्याकडे 21,000 आहे, माझ्याकडे असं आहे तसं आहे, नीट आहे का, स्पष्ट बोलतोय की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं, राज्यसेवा करतात आणि कंबाईनचे पुस्तकाचा फोटो पाठवतात, हे जमेल का? अरे बाबा, काय असं काय काय करताय? राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं काही जण मेन्सचे पाठवतात, हे घेऊ का? अरे डोकं काऊन खाता, असं नका करू जरा। ओके, ती महत्व कळत नसेल सांगतो मी तसं, पण एखाद्या असे छोटे प्रश्न विचारले की एखाद्या थोडंसं वाटतं तसं। राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक तुमच्याकडे पाहिजे, ते तुम्ही 1 तारखेला गेल्यानंतर उघडायचं आहे। त्याच्यात पर्यावरण या विषयाचे, त्याच्यात जेवढे टॉपिक आहेत, त्या याच्यात जेवढे प्रश्न आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेचे, त्याच्यात पूर्वचेच असतात, पूर्वचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे वाचायचंय। तुमच्याकडे जरी पुस्तक असलं तर त्याच्या इंडेक्सवरून जे काही टॉपिक्स मिळतात ते एका पेजवरती लिहून घ्यायचे। त्याचे मराठीत नावं असतील तर तुम्हाला इंग्लिश अवघड जात असं इंग्लिश ट्रान्सलेट करायचंय। ओके, किंवा लिहून काढा, फक्त जाऊ द्या, जास्त टेन्शन घेऊ नका। एका पेजवरती IMP टॉपिक्स, म्हणजे जेवढे प्रश्न आजपर्यंत विचारलेत त्या प्रश्नांच्या टॉपिकची लिस्ट एका पेजवरती पाहिजे। फक्त केली, प्रश्न वाचायला सुरुवात केली, जे काही वेळ लागेल की आता तुम्ही बसले 1 तासानंतर 5-10 मिनिटं ब्रेक घेतो, परत आलो, चहा पिऊन आलो, परत नॉनस्टॉप, जे काही वेळ लागेल संपेपर्यंत 2-3 तासापर्यंत तुम्ही वाचू शकता। ते संपलं, समजा 3 तास लागले की 4 तास लागले, वाचून समजून घेऊन ते संपवायचंय त्याला। म्हणजे असं नाही की बसलो आता 5 तास संपवतोच, आज 2 तास बसलोय, वाटलं ब्रेक घेऊन परत या, परत असं एक 3-4 तासात ते पूर्ण होऊ शकतं। जास्त प्रश्न नाही आहेत त्याला, हे पूर्ण होऊन जाईल तुमचा। हे सगळे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन असणाऱ्या पुस्तकातून तुमचं पूर्ण पर्यावरण जे प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन आहे हे पूर्ण वाचून होईल। आणि त्याच्यानंतर ओके, हे झालं समजा तुमचं वाचणं। जर मध्ये तुम्हाला थोडंसं ब्रेक घ्यायचं वाटत असेल की सर 3 तास झाला वाचतोय, मध्ये थोडा ब्रेक घेतलाय, थोडंसं वेगळं वाचू का, तर वाचू शकता। चालू घडामोडी तुम्हाला दररोज करायचंय, 1.5 ते 2 तास करायचंय। ओके, 1 तास नवीन करायचंय, आज 1 ऑगस्टला सगळं नवीनच करायचंय, 2 ऑगस्टला 1.5 तास करायचंय, 1 तास नवीन करायचंय, अर्धा तास जुनं करायचं। हे स्पष्ट, हे बॅच मधल्या विद्यार्थ्याला असतील की युट्यूबला हा पहिला व्हिडिओ टाकतोय तेही तुम्हाला देखील आहे की चालू घडामोडीमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे दररोज 1.5 ते 2 तास। ओके, त्याच्यात 1 तास हे नवीनच वाचायचंय, जुनं वाचायचंय ते अर्धा तास, आणि अजून अर्धा तास तुम्हाला जुने प्रश्न वाचायचे चालू घडामोडीचे। तुम्हाला प्रश्न रिपीटच होत नसतात, जुने वाचून काय फायदा आहे ते मी सांगतो तुम्हाला। ओके, क्लिअर? मग चालू घडामोडीत नेमकं काय वाचायचंय, तर कृषी आणि पर्यावरण जो घटक असतो तो वाचायचा आहे। त्याच्यात चालू घडामोडीचे पर्यावरण कृषी अर्थे जुने प्रश्न कसे आले होते, म्हणजे समजा आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात, जागतिक वारसा वगैरे असं जे असतात, वन अहवाल जे काय असतील ते तुम्ही बघायचे आणि तेवढं वाचून घ्यायचंय। म्हणजे पर्यावरण जो पहिल्या दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेले सर्व प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन संपायलंय, सोबत चालू घडामोडीचा तोच भाग कम्प्लीट व्हायलाय का नाही, 100% व्हायलाय सर, विषय नाही। तर हे झालं एक्सप्लेनेशन वाचलं आपण, झालं क्लिअर। चालू घडामोडीतून इथून पण आपल्या डेली करतोय, म्हणजे कृषी आणि पर्यावरणची बात खतम झाली। मग दुसरं काय करायचंय, 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड जायचं दुकानावरती, प्रिंट करायची किंवा ते
ऑनलाईन वाचा, कसं तुम्हाला वाचायचं वाचा, ते वाचा. आपल्या जी पर्यावरणाची स्पेशली बॅच आहे त्याच्यात घोरपडे सरांचं पुस्तकही शिकवलंय, हे पण पूर्ण शिकवलेलं आहे. ती घ्यायची असेल तर ती घ्या, काही विषय नाही. किंवा ते दोन्ही प्रिंट करून पाहिजे, हे वाचावं लागेल. हे वाचलं सर, आता याला किती वेळ लागू शकतो, ते एका दिवसात एक होऊ शकतं. हे दोन्ही एका दिवसात होत नसतात. लाईन टू लाईन वाचा, तुमच्या माइंडमध्ये कळलंय तुम्हाला, इथं एक्सप्लेनेशन, प्रश्न आणि एक्सप्लेनेशन आहे, जे जे महत्वाचं आहे त्याला हायलाईट करू शकता. केलं बरोबर, हे तुम्ही एक एक दिवस करू शकता. म्हणजे आता एक दिवस इथं गेला एक्सप्लेनेशन वाचण्यात, दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला हे करायचं आहे आपल्याला, 3 ऑगस्टला 12वीचं करायचंय, 4 ऑगस्टला सगळं एकदा रिवाईज करायचंय. ओके, आणि 5व्या दिवशी आपल्याला 21,000 प्रश्नसंचमधून पर्यावरणचे सर्व प्रश्न वाचून काढायचे. ओके, हे करायचं. मग आता तुम्हाला आम्ही दिवसभर पर्यावरणच करू का? जर तुम्हाला पर्यावरण आणि चालू घडामोडी, आता चालू घडामोडी तुम्हाला कृषी आणि पर्यावरण संपलंय, तर तुम्ही दुसरं घेऊ शकता. राजकीय घडामोडी घ्या, आर्थिक मध्ये जुने प्रश्न बघून घ्या, किंवा एखादा अवॉर्ड वाचा. तुम्ही चालू घडामोडी सुरू ठेवा, टप्प्याटप्प्याने तुम्ही तुमचं ते चालू घडामोडी सुरूच ठेवा. तुम्हाला याच्यात किती वेळ लागतो सर, समजा तुम्हाला दिवसभरच चाललाय हे जे करण्यात, असे 1 दिवस झालाय, 2 दिवस झाले, तुम्हाला समजा 5 दिवस लागतायत समजा, तर लागू द्या, काय होत नाही. तुम्हाला वेळ जाईल, माझं हे राहिलंय ते, थांबा, होणारच, तसं वाटतच असतं. 5 दिवस तुमचे चाललेत ना, जाऊ द्या, 5 दिवसात हे सगळं संपेल. ओके, आता बरेच जण म्हणतील की मग घोरपडे सरांचं पुस्तक आहे ते वाचू का? तर सध्या नाही वाचायचं ते. ओके, असलं काय नसलं काय, सध्या नाही वाचायचं. पुस्तक जबरदस्त आहे, मी शिकवलेलं देखील आहे, कामाचं आहे, पण तुम्ही ते पुस्तक टार्गेट करणार आहात. मग ते एखाद्या शनिवारी, एखाद्या रविवारी त्याच्यातले IMP टॉपिक जे तुम्ही इथून काढलेत, इथून एक्सप्लेनेशन मधून काढलेत, 11वी 12वीचं रिव्हिजन करणार आहोत तुम्ही, ते काढलंय, 21,000 मधून काढलंय, पूर्व परीक्षेच्या संबंधित कामाचं तेवढं घ्यायचंय, बस तुम्ही पास झाले. जरी नाही वाचलं, पुस्तक जबरदस्त आहे, पुस्तकाला नाव ठेवत नाही, मी शिकवलेलं देखील आहे, भारी पुस्तक आहे, पण तुमचं टार्गेट चुकतं. तुम्ही पुस्तकाला टार्गेट करता, हे एक्झाम ओरिएंटेड आहे, इथं स्कोर येईल तुमचा. ते पुस्तक फक्त वाचून होणार नाही, ते पुस्तक परीक्षाभिमुख वाचायचंय. हे झालं 5 दिवस. आता कुणाला 4 दिवस लागतील, कुणाला 3 दिवस लागतील, कुणाला 7 दिवस लागतील, ज्याच्या त्याच्यात. जो नवीन असेल त्याला 7 दिवस 8 दिवस लागतील, लागू द्या. ओके, मग त्याला वेळ उरला, सर आमचं हे लवकर व्हायलंय, मग आम्ही काय करायचं, दुसरा विषय तुम्ही करायचा पॉलिटी. मग हा मी कमीत कमी धरलाय 5 दिवस. ओके, 15 दिवसातले 5 दिवस गेले. चालू घडामोडी आपला दररोज सुरू आहे. ओके, आता याच्यात एक गोष्ट मी सांगणार आहे की दररोज 1 ऑगस्ट पासून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, GS चे पाठीमागचा एक पेपर प्रिंट करायचा आहे, बॅक टू बॅक प्रिंट करायचा आहे. पैसे जातील, ज्याला पास व्हायचंय त्यानं प्रिंट करा, कमीत कमी 5 पेपर प्रिंट करा. उगा मोबाईलचं असतं, असंच करतो, रिडक्शन मध्ये मारतो, पास होणं अवघड आहे. ज्याने जुने दिले असतील ते जुनेच करू शकता, नवीन प्रिंट करण्याची गरज नाही. जुने प्रिंट केले तेच, जुने दिले तेच वापरू शकता. 1 ऑगस्टला 1 डिसेंबर 2024ला जो पेपर झालाय तो अनालिसिस करायचा, म्हणजे त्याची प्रिंट करायची, पूर्ण त्याला उत्तर टिक करायचं, वाचायचं, सॉल्व्ह करायचं नाही. बरेच जण सॉल्व्ह करत बसतात आणि मग मार्क कमी आले की त्याला फेकून देतात, मग टेन्शन घेऊन मग 8 दिवस अभ्यासच करत नाहीत, मग मला मेसेज करतात. तसं नाही करायचं. मेसेज करा हरकत नाही, कॉल करा हरकत नाही, ओके, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, एकदा फक्त क्लिअर दिसतंय का चेक करतो. ओके, क्लिअर दिसतंय, चल क्लिअर. 1 ऑगस्टला हे करायचंय तुम्हाला, एक पेपर सोडायचा आहे. मग लगेच 2 ऑगस्टला दुसरा पेपर नाही घ्यायचा, ही अतिघाई असते. जो पेपर वाचला 1 ऑगस्टला वाचलाय, सॉल्व्ह केलाय, 100 प्रश्न वाचले, GSच बोलतो मी, CSAT नाहीये, त्याचं रिरीडिंग करायचंय, त्याच्यातून IMP टॉपिक्सची लिस्ट काढायची. म्हणजे पॉलिटीचे कुठले कुठले टॉपिक आहेत लिस्ट काढ, ते बघून कळतं ना की मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आलाय, मूलभूत हक्कावरती, राष्ट्रपतीवरती, उपराष्ट्रपती, संसद, लोकसभा, फक्त लिस्ट काढायची. की पॉइंट्स असे 100 पॉईंट, एक छोटं पेज घ्या, 2 पेज घ्या, मूळ पाद्याला छोटं छोटं बसून जातं, एकाच पेजवरती बसतं, फार फार 2 होतील. ओके, कळलं, तेवढं करायचं. कशामुळं, मग तुम्ही जेव्हा पर्यावरण वाचताय तुम्हाला टॉपिकची लिस्ट कळेल की 2025ला कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आले, हे कळून जाईल तुम्हाला, टॉपिक कळतील. मग त्याच्यातला जो टॉपिक राहील की अरे हा टॉपिक वाचलाच नाही, मग तो जे घोरपडे सरांचं पुस्तक आहे पर्यावरण मधून तिथून वाचायचं आहे, मग पॉलिटीमध्ये त्या पुस्तकातून वाचायचं आहे. हे क्लिअर झालंय का? हे क्लिअर झालं असेल. क्लिअर. हे 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला करायचंय. 3 आणि 4 ऑगस्टला 2023चा पेपर घ्यायचा आहे. क्लिअर. ओके, त्याच्यानंतर 5 आणि 6 ऑगस्टला 2022चा पेपर घ्यायचा. म्हणजे आदल्या दिवशी प्रिंट करून आणायचा, एकदाच वाटलं प्रिंट करा 5 पेपर. ओके, उत्तर टिक करा, उत्तर टिक करून टाकायचे सेकंड कीने, पट 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 पट, आणि मस्त पीक वाचायचं. पहिला प्रश्न काय उत्तर आहे, कसे ऑप्शन आहेत, ओके मी वाचलंय का, काय हार्ड आहे का, इझी, मीडियम, हार्ड, व्हेरी हार्ड, त्याला लिहायचं पेननी. हा इझी आहे खूप, हा आहे अभ्यासाची गरज आहे, वाचावं लागेल, हा व्हेरी हार्ड आहे. मग त्याची लिस्ट करायची की त्याच्यातले सोपे किती होते, इझी जे 100% यायला पाहिजे, मीडियम कुठले होते, हार्ड कुठले होते, आणि व्हेरी हार्ड कुठले होते. बस तुम्ही जिंकले. हेच करणं, हे म्हणायला लई सोपं आहे, हे खूप भारी वाटतंय. करणार नाही, तुमच्यातले जे करतील का ते पूर्व परीक्षा पास होतील, नाही तर होणारच नाही. हे बोलायला सोपं आहे, असं करा, कोण प्रिंट करेल, इथे चिकट आपल्या नाश्ता हे जास्त करतो आपण, ते झेरॉक्सला कोण जाईल, कोण त्याला उत्तर आन्सर की कुठं भेटेल, हे पोराला आन्सर की डाउनलोड करता येत नाही, पेपर पण भेटत नाहीत. आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत, ॲप्लाय काही आहेत, तिथून डाउनलोड करता येत नाहीत.
एक्सपोर्ट ऑप्शन आहे तिथे, एक्सपोर्ट करता येत नाही, ते डाउनलोड करता ऍपमध्येच होते, ते एक्सपोर्ट ऑप्शन बघत सुद्धा नाही. पण इंस्टा वगैरे तिथं सांगितलंय का कोणी स्टोरी टाकताना गाणं कसं टाकायचं, काही युट्यूबला व्हिडिओ बघितलाय का, कसं काही नाही, तिकडून जातं. तिथं आमची क्युरियोसिटी आहे, आम्हाला आनंद भेटतो. इथं करून ॲपला जाईल, कोणाच्या काय बघेल, ती डाउनलोड होऊन झालं, मेसेज केला, कॉल लावले 5-6 उचलली नाही. आता कामात असतं कधी कधी माणूस नाही उचलणं होत, हा कॉल केले असलं आपलं आहे. पण इंस्टा असेल, इकडं असं रील वगैरे टाकायचं, एडिटिंग, रील कशी डाउनलोड करायची, तिथं होत नसेल तर त्याची लिंक घेऊन फोटो कॉपी करून कुठून डाउनलोड करायचं, मग कसं व्हॉट्सअपला स्टेटस टाकायचं, ते बरं जमतंय. पण इकडे नाही जमणार. ती एक महत्वाची गोष्ट आहे. चला, त्याच्यानंतर 2022चा पेपर 5-6 ऑगस्टला तो करायचा, 5ला प्रिंट करून रीड केला, रीडिंग करायची 6 ऑगस्टला, त्याच्यातले की पॉईंट्स काढून टाकायचे. असे तुमच्याकडे 5 कागद होतील. त्याच्यानंतर 2021चा पेपर 7 आणि 8 ऑगस्टला तसंच करायचंय, आणि 9 आणि 10 ऑगस्टला आता थांबायचंय आणि सगळे आजपर्यंत वाचलेले जे की पॉईंट्स आहेत ते ओव्हरलुक करायचे आणि ते सर्व पेपर 1-2 दिवस पूर्ण ते प्रश्न, जे काही 400 प्रश्न असतील ते पूर्ण रीड करून टाकायचे पूर्ण. ओके, आता त्याला विचारायचं स्वतःला की मी केलंय का, मी जे सांगितले होते कागदावरती लिहिलंय का. ओके, जर तुम्ही तसं केलं असेल तर मला व्हॉट्सअपला पाठवू शकता, हे टप्प्याटप्प्याने करू शकता. नंतर 2020चा पेपर 11 आणि 12 ऑगस्टला सेम करा, आणि परत एकदा 13 आणि 14 ऑगस्टला सगळे आजपर्यंत वाचले परत एकदा वाचून घ्या प्रश्न. ओके, त्याच्यानंतर 2019चा प्रश्न 15 ऑगस्टला वाचून घ्या. असे जवळपास 6 पेपर तुमचे होतील, म्हणजे 600 प्रश्न तुम्ही वाचणार आहात. 6 कागद तुमच्याकडे होतील की पॉलिटीचा रक्का नाही, याचा रक्का नाही, असं करू शकता. किंवा तुम्हाला वाटतंय तर असे 7 कागदही करू शकता तुम्ही, की पॉलिटीचा एक कागद, याचा कागद, वेगवेगळे कागद करू शकता. तसं सोपं जाईल तुम्हाला वाटलं तर. किंवा सायन्सचे प्रश्न एकाच ठिकाणी आणतो, टॉपिक आहेत पुस्तकात, लिस्ट आहे, तरी देखील करायची आहे. स्वतःचं असलं पाहिजे काहीतरी. जो तुम्ही लिहाल की विचार कराल की अरे हे मूलभूत कर्तव्यात आहे की मूलभूत हक्कात आहे, म्हणजे राष्ट्रपतीत आहे, उपराष्ट्रपतीत आहे, राज्यपालात आहे, राज्य असत आहे, असं आहे का, हे तुम्हाला कळलं पाहिजे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे, ते संसदमध्ये येतं का कुठं, म्हणजे क्लिक होतं. ते लिहिल्यामुळे काही तुम्हाला अशी जादू होणार नाही, त्याचा खूप फायदा होतो, बॅकअप द माइंड राहतं. आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तेव्हा तुमचे तो टॉपिक लक्षात राहतात. आणि स्वतः लिहिलेलं आहे ते. लिहिताना माणूस विचार करतो, तुम्ही बोलताना काय बोलाल, की आपलं लक्ष नसताना बोलू आपण काय पण लिहू शकत नाहीत तुम्ही. तुम्ही बोलता बोलता असं तुम्ही चुकीचं बोलता लिहा बरं, काय लिहू शकता का, लिहू शकत नाही माणूस. लिहिताना माणसाचं कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणजे असतंच, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर, हे अशा पद्धतीने करायचंय. मग आमचे 5 दिवस झाले सर, 15 दिवस आम्ही 6 पेपर करणार आहोत. चालले 6 पेपर करा, सगळे करायचे नाहीत. मग तुम्हाला पुढे 15 दिवसात अजून करायचंय का, सगळे राहिलेले 2013 पर्यंत करा. नंतर हे 6 पेपर परफेक्ट मला पाहिजेत, परफेक्ट ते प्रिंट पाहिजेत. जर तुम्ही जुने दिले असतील तर तेच त्याच्यातच हे करा, काही विषय नाही. ओके, खर्च करू नका, कळलं. त्याच्यानंतर पर्यावरण झालंय, सगळं झाल्यानंतर 1 दिवस द्या त्याला, 15 दिवसानं 1 दिवस द्या. समजा 16 ऑगस्टला या पर्यावरणाला रिव्हिजनला टाकायचं आपल्याला, पूर्ण 1 दिवस पर्यावरणाला देऊन टाकायचं की 1 दिवस बदला. ओके, होऊन जाईल हे. त्याच्यानंतर पॉलिटी घ्यायचा 6 ऑगस्ट पासून, 6 ऑगस्ट. ओके, इथे मी परत सांगतो, तुमचा जर लवकर रिवाइज होत असेल तर तुम्ही पुढचा पार्ट कंटिन्यू करू शकता, थोडासा अलीकडे आणू शकता, की एखादा उशिराही जाऊ शकतो, 8 ऑगस्ट उघडू शकतो. हे याच्यानुसार आहे, आपल्यानुसार. असं म्हणायचं नाही ती मग सगळे विद्यार्थी करत असतील, सोडून दे त्यांचं. गुलाल हा कमी जणांनाच लागत असतो, हळद सगळ्यांना लागते, कमी जास्त असेल, पण गुलाल हा प्रत्येकाला लागत नसतो. त्याच्यामुळे आधी गुलाल लावायचा विचार कर, हळदीचा विचार करू नको. हळदही लागेल. ओके, पहिले गरज आहे ह्याची, आणि आधीच हळद लागली असेल तर गुलाल लागेल तुला, काही विषय नाही, मग तरी गडबड करू नको. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. IMP टॉपिक इथूनच काढायचे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि स्पष्टीकरण असणारं पुस्तक लागेल. इन्स्टेड ऑफ काही जणांचा मेसेज 21,000 आहे ते वापरू का, नाही, लागेल. पास व्हायचा असेल तर लागेल. हा तुझा शेवटचाच अटेम्प्ट आहे, आता जाऊ द्यायचं, पुन्हा पुस्तकाचं काम नाही, मग तू तेच यूज कर, मला माहित नाही. पण तू देणार आहेस ना पुढचा अटेम्प्ट, ते विकत घेऊ शकतो. ती एक गोष्ट आहे. एक्सप्लेनेशन तिथून वाचायचंय. IMP टॉप आता हे त्याला वेळ लागेल, पॉलिटिक्सची जरा जास्त आहे, 2 दिवस 3 दिवस लागू शकतील आपल्याला. मग कंटिन्यू तेच करायचं का सर, की पॉलिटी करंट अफेअर्सच करायचं का. मग तुम्हाला वाटतंय ना अजून काहीतरी, की मग तुम्ही पॉलिटी करंट अफेअर्स मधून राजकीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, या सगळ्या तिथून रिवाइज करू शकता. आणि तुम्ही 3 गोष्टी करतायत दररोज. चालू घडामोडी 1 ते 1.5 तास किंवा 2 तास, 1 ते 2 तास तुम्हाला लागतील पेपर अनालिसिसला दररोज. हे झाले तुमचे, म्हणजे इथं 2 तास, इथं 2 तास, 4 तास झाले. आणि उरलेला जो काही तुमच्याकडे वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन रीड करताय. जर कधी अजून बोर होत असेल तर 21,000 मधून आपण सांगितलेच ना प्रश्न वाचायचे, ते करू शकता. ओके, क्लिअर. आणि म्हणजे पहिलं तुम्ही IMP टॉपिक्स काढणार पॉलिटीचे, आता त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन वाचणार तिथून. 2-3 दिवस लागतील, 5 दिवस लागतील, जे लागतील ते लागतील. ओके, 5 दिवस धरून चलू आपण. नंतर काय करायचंय, आता तुम्ही समजा मूलभूत कर्तव्य वाचलं, एक्सप्लेनेशन पण वाचलं, तुम्हाला थोडंसं हे व्हायलंय, काही गोष्टीची कमतरता वाटायली. इथे फक्त या टॉपिक रिलेटेडच बोलतोय. पॉलिटीचं पुस्तक 70 टॉपिकचं आहे, याला टेन्शन येते 70 वाचू का. 70 कशाला वाचतो, 70 नाही वाचायची आपल्याला.
70 नाही वाचायचे. आपल्याला जेवढे टॉपिक असतील 15-20 जे पुस्तकात आहेत, जे राज्यसेवा पूर्व परीक्षा हे जे पुस्तक सांगितलं मी, या पुस्तकात तेवढेच आधी करायचे. आपले हेच धड नाही, एक न धड भाराभर चिंध्या असं काम झालंय. तसं होता कामा नाही, ती गोष्ट टाळा. ओके, सातत्यानं सांगतोय, परत सांगतोय. खूप जणांना ऐकलंय, त्यांना खूप फायदा होतोय. जबरदस्त पद्धतीने त्यांचा हे वाढलाय, अटेम्प्ट पण वाढलाय आणि त्यांचा स्कोर देखील वाढलेला आहे. पूर्व परीक्षा पण मागच्या वेळेस भरपूर विद्यार्थी पास झाले ह्याच गोष्टीमुळे. प्रॉपर सांगितलंय ना, करायचं म्हणजे करायचं बस. विषयच नाही की किल्ला आणायचा आहे तर आणायचाच, मग काही पण होऊ तिकडं. वचन आहे आपलं, ते या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, ते IMP टॉपिक जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला घेतात आणि मग मला सगळंच वाचायचंय. 70 टॉपिक वाचणार, हे 20च तुझी बरोबर नाही तर 70 वाचतोय तू. तर नीट नाही. 20 टॉपिक जे काय असतील, 20-15-20 जे काय असतील ते वाचायचे. तेवढे पुस्तकातून त्याच्यात गरज वाटली, समजा मी राष्ट्रपतीचे राज्यसेवा पूर्वचे प्रश्न एक्सप्लेनेशन वाचले, माझं नाही चुकलं, मग पुस्तकातून जायची गरज नाही. मला नाही जाणार, मी पुस्तकाला जाणार नाही. पुढचा टॉपिक घेईल. मग हे असं केलं की ते पुस्तकातून गरजेनुसार वाचलं तुम्ही. त्याच्यानंतर यायचं 21,000, ते पण पूर्ण 21,000 पॉलिटीचे 40 टॉपिक, सगळे प्रश्न वाचणार. हे कशाला, एस्टा वगैरे सगळं वाचायले, जे नाहीच आहे, जे मुख्यला वगैरे होतं राज्यसेवा MCQ होते तेव्हा, हे जरी वाचायले. तुला कोणी सांगितलं ते सगळे वाचायचे प्रश्न? तुला कामाचं घ्यायचंय तिथून, कळतंय का? हे ओके, 21,000 मधून कामाचं घ्यायचंय, मग कुठलं काय वाचू? अरे काय असं असते? अरे पण हे बोंबल्याला तुला सांगितलं का हे जे IMP टॉपिक जे आहेत ना, मग हे कुठं भेटतील? मला असं कधी लय राग येत्या, काय राव हे असलं. मी बोंबलून सांगतोय की हे इथंच आहेत ना हे IMP टॉपिक्स. त्या बॅचमध्ये मी व्हिडिओ देखील टाकलेले आहेत. सर बॅच घेतली मग काय करू? लोणचं कर त्याचं. आधी स्ट्रॅटेजी लेक्चर बघितलं सर, एक लेक्चर मी सांगितलं कॉलवरती की पहिल्यांदा बॅच घेतल्यानंतर त्याच्या प्रत्येक टॉपिक मधले IMP टॉपिक्स बघून घ्या. उसळलं ग नगोत सारं, असं झालंय काम. तर तसं होऊ देऊ नका. कदाचित राग येईल माझा बोलण्याचा, पण ती तळमळ असते तुम्हाला सांगण्याची, ती गोष्ट समजून घ्या. क्लिअर? हे IMP टॉपिक्स आणि नंतर 21,000 त्याच टॉपिकमध्ये राष्ट्रपतीवरती प्रश्न तेच वाचायचंय, उपराष्ट्रपती तेच वाचायचंय, मूलभूत हक्क कर्तव्य तेच वाचायचंय, नागरिकत्व टॉपिक तेच वाचायचंय. उगी एसदा वाचलं, अजून यासाठी वेगवेगळे प्रश्न हे ते कायदे वाचले. अरे ते राहायच ना, ती मेन्सला आहे, तू कशाला वाचतोय सध्या? ते वाचायचं. 21,000 प्रश्न भागिले 60 दिवस, मग दिवसाला किती येतील? चला सुरू, आजचं टार्गेट एवढे प्रश्न आहे. अबे हे काय तुला काय रोजान लावले का कॉन्ट्रॅक्ट दिलंय तुला की एवढं झालंच पाहिजे? तसं नसतंय. ही तुम्हाला करायचंय की तुमचं फार 5 दिवस 6 दिवस होईल, वेळ लागू द्या, टप्प्याटप्प्याने त्या पद्धतीने करा. पुस्तक सगळं घेऊन वाचू नका. परत सांगतोय, पुस्तक सगळं घेऊन वाचू नका. एक महत्वाची गोष्ट आता ही बॅचचा एक आहे, काय म्हणता येईल, हे आहे टेस्ट सिरीज आपली डेली स्टडीज टार्गेट. युट्यूबचे विद्यार्थी असतील ते घेऊ शकता. ओके, त्याच्या माध्यमातून हे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, स्वराज्य अकॅडमी होम सर, या पद्धतीने तुम्ही परचेस करू शकता. ओके, या पद्धतीने तुम्ही इथे आहे 499 ला हा मिळून जाईल. ओके, अशा रीतीने तुम्ही परचेस करू शकता. त्याचा पूर्ण टेस्ट आहेत, सीसॅट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, प्रिंट करता येतील, काही प्रॉब्लेम नाही. डेली स्टडीज टार्गेट मिळेल. हा पहिला एक व्हिडिओ होता की जो अभ्यासाचं कळतच नाहीये विद्यार्थ्यांना कसं करायचं, म्हणून 15 दिवस आहे. त्याच्यानंतर मग टॉपिक वाईज देणार आहे की हे टॉपिक म्हणजे 3 विषय जे जबरदस्त आहेत ते संपवायचे आपल्याला. क्लिअर? तर हे पॉलिटी तुमचं 5-6 दिवस होईल. अजून तुम्हाला वाटलं की पुस्तकातून तुम्हाला अजून वाचायला वेळ पाहिजे, म्हणजे 2-3 एक्स्ट्रा पाहिजे, तर ह्या पुस्तकातून कामापुरतं हे प्रश्न किंवा 21,000 मधले आपल्या टॉपिकनुसार हे जे टॉपिक आहेत IMP टॉपिक जे इथं आहेत या पुस्तकात, त्या पुस्तकातून तिथं पाहिजेत. क्लिअर? डोक्यात गेला असेल. त्याच्यानंतर तिसरा विषय घ्यायचा आहे आता पॉलिटी. पण याच्यामध्ये हे 2 विषय झाले की याच्यानंतर 1 दिवस वाटलं तर पर्यावरण देऊ शकता जर तुम्हाला द्यायचं असेल तर, बाकी नाही दिला तरी काही विषय नाही. ओके, तिसरा घ्यायचा आहे इकॉनॉमिक्स. पुस्तकात जवळपास 43 टॉपिक आहेत कोळंबे सरांच्या, सगळे आपल्याला वाचायचे नाहीत. 15 ते 20 महत्वाचे आहेत, पण पुस्तक पहिल्यांदा टार्गेटच करायचं नाही. आपल्याला जायचं IMP टॉपिक. IMP टॉपिक कुठून भेटतील? इथून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन मिळाले. दुसरं त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला रीड करायचंय. टॉपिकची लिस्ट एका कागदावरती लिहायची आहे, पर्यावरणची जशी लिहिली त्याची क्वालिटीची लिहायची आहे, याची लिहायची आहे. ओके, लिस्ट. त्याच्यानंतर कुठल्या टॉपिकला किती प्रश्न आहेत ते बघायचंय, कुठल्या टॉपिकला जास्त प्रश्न आहेत, कुठल्या टॉपिकला कमी आहेत. ज्याला जास्त प्रश्न आहेत त्याला स्टार करा, ज्याला खूप कमी आहेत त्याला काहीतरी साईन करा तुमचं की याच्यात खूप कमी आहेत. क्लिअर? त्याच्यानंतर तिसरं आपल्याला करायचंय 21,000 प्रश्नसंच. 21,000 त्या टॉपिक, फक्त याच टॉपिकवरती की जिथे राज्यसेवेला प्रश्न आले त्या टॉपिकचे सगळे प्रश्न वाचून घ्यायचे. वाचले सर? ओके, मग तुम्हाला जायचंय बुकला. कोळंबे सरांचा असेल किंवा तुमच्याकडे दुसरा असेल, देसले सरांचा असेल, कोणाचाही असेल, तिथून वाचायचे हेच टॉपिक जे इथं या पुस्तकात इंग्लिश दिलेली आहे. किंवा मी आपल्या बॅचमध्ये पण व्हिडिओ टाकलाय तेवढी, किंवा युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, बघा, शोधा थोडासा, मिळून जाईल. तेवढे टॉपिक करायचे.
43 नाही करायचे, 15 ते 20 किंवा 25च आहेत तेवढेच करायचे. त्याच्यातले पण 15च महत्वाचे आहेत. 20 वरती एक दोन प्रश्न आलेले आहेत, 15 चांगले करायचे. ओके, हे जे करेल याला 5-6 दिवस लागतील, अशी मिळून तुम्हाला 15 दिवस लागतील, मॅक्झिमम 20 दिवस लागतील. खूप झाले, 20 दिवसाच्या वर लागत नाही. आणि सोबत तुम्ही चालू घडामोडी करताय, मग पॉलिटी वाचत असताना राजकीय घडामोडी तुम्ही वाचणारच आहात. अर्थव्यवस्था वाचत असताना अर्थव्यवस्थेचे रिलेटेड चालू घडामोडी वाचतच आहात. आता अर्थव्यवस्था वाचत असताना तुम्ही राज्यसेवेच्या दृष्टीनं चालू घडामोडी करत आहात, म्हणजे तुम्हाला राज्यसेवेचेच प्रश्न महत्वाचे आहेत ते कळेल तुम्हाला, ही गोष्ट महत्वाची आहे. ओके, मी राज्यसेवा वाचतोय, मी राज्यसेवेत मी कंबाईनची आकडेवारी, सार्वजनिक वित्त ते असं पाठ करणार नाही, कारण ते कंबाईनला विचारतात. ओके, काही जे अहवाल आहेत महारत्न वगैरे ते कंबाईनला विचारतात, इकडे आजपर्यंत आलेले नाहीयेत. माझं ते काम आहे, मला ते कळायला हवं, नाही मी तेव्हाही पाठ करायलो. मी सगळंच बजेटमध्ये कसे प्रश्न येतात ते मी राज्यसेवेचे जुने प्रश्न पाहायला पाहिजे, ते माझ्या समोर पाहिजे, त्याचे स्क्रीनशॉट पाहिजे, पेपरमध्ये मला लिहिलेलं पाहिजे एका पेजवरती की 2025ला कुठले आलेत प्रश्न क्रमांक आणि बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल त्याच्यावरती कसे आलेत, तर ते कळतं. फक्त सर बजेट कसं वाचायचं सांगा, प्रश्न बघ लगेच कळेल. जुने प्रश्न मग रिपीट होतात का? रिपीट नाही, ते बघण्यासाठी आहेत. असा प्रश्न आला, योजनेवरती आलाय, कुठे पैसे दिलेत का, तरतूद केली का, काय आहे तशा पद्धतीने आलाय, असं करायचंय. हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे का? तर काहीच नाही, खूप भारी आहे. पण करायला गेलं तर होईल का? तर नाही होणार, करणारच नाही कोणी. कोण म्हणे, ते म्हणते जाऊ दे बे, कुठे IMP टॉपिक काढायचे, कुठेही एक्सप्लेनेशनचं पुस्तक, कुठे ते एक्सप्लेनेशन वाचा, कुठेही 11 वाचा, कुठेही 21,000 वाचा, अब जाऊ दे हे पुस्तक घेऊ म्हणे, वाचून चलो जाऊ दे म्हणे तिकडे पडत. असं असतं. 21,000 घेणार, सगळंच टार्गेट करणार, कुठे शोधायचं म्हणे, आपल्याला कामाचं आहे का, वाचू म्हणे, खूप वाचू, थोडंसं फास्ट वाचू म्हणे, काही नसतं 21,000 आहे. असं कुठं जमेल? जमना नाही, होणे नाही. असं केलं तर पास होणे नाही, स्पष्ट. हे अशा पद्धतीने करायचंय. ओके, समजलेलं आहे? त्या पद्धतीने टॉपिक काढल्याशिवाय तुमच्याकडे कागद पाहिजे. मी जेव्हा लेक्चर टाकलेलं मी तेव्हा कागदावरती लिहिलेलं पेजवरती की बाबा पर्यावरणचे कुठले टॉपिक, एवढे स्टेट बोर्ड असताना ते पूर्ण स्टेट बोर्ड वाचलं, त्याच्या पेजवरती कुठं प्रश्न आला तेच देखील सांगितलंय, तेव्हाही इतकं बोलू शकतो. जेव्हा पहिल्यांदा केलंय गोष्टी त्याच्यानंतर बोलत असतो, उगीच हवेत नाही. आणि हे भरपूर जणांना करणारच नाही, याची गॅरंटी आहे मला, कारण की ऐकायला भारी वाटतंय, जेव्हा करायला जातो तेव्हा मन पुस्तकाकडे जाते. मग पुस्तक नाही वाचायचं वय, मग नाही, 4 प्रश्न वेगळे चालते, मग ते पण दुसऱ्याच पुस्तकात आलते, याच पुस्तकातलं काही येईन झालंय, मग सगळे कसे येतील, झालं कल्याण तुझं, कल्याण डोंबवली तुझी. मग चल, ही एक महत्वाची गोष्ट आहे. चला, हे 6 प्रश्न. त्याच्यानंतर 2024 ते 2019 पर्यंतचे प्रश्न पहिल्यांदा नीट करायचे, जे की तेच बरोबर होणार नाही तुमचे. तुम्हाला वाटेल 2013 पर्यंत करतो, पहिले हे कर, 15 दिवस ऐक माझं, मग झाल्यानंतर मला मेसेज कर की तुम्ही म्हणले भरपूर विद्यार्थी करतात मेसेज, सर तुम्ही सांगितलेलं टन लय भारी वाटतंय, किंवा मी सांगितलंय तळमळीने सांगितलंय, विद्यार्थी ऐकतायत, मनाला समाधान होते, रात्री झोप येते चांगली. ही एक गोष्टी आहे. 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट CSATचे पेपर सोडवायचे तुम्ही, फिक्स शेड्यूल. आणि तिथून मग 16 ऑगस्ट पासून मी तुम्हाला अजून डेली टार्गेट देतो. तुमचे 3 विषय कंप्लीट व्हायलेत. पर्यावरण चालू घडामोडी पण 15 दिवसात संपून टाका तुम्ही, तुमचं ऑर्डर वाचणं होईल. सगळे प्रश्न आजपर्यंत वाचणार आहात. तुमचे 4 विषय व्हायले खरं तर, पर्यावरण, चालू घडामोडी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. 15 आणि 15 ती झाली 45 आणि 5 50. तुमचं 50% काम 15 दिवसात राहिले. ओके, 15 दिवसात काम होऊन चाललंय तुमचं जबरदस्त पद्धतीनं. एकही प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेचा चालू घडामोडीचा वाचला नाही आणि फायनल कीनं तो चेक केला नाही, असं होणे नाही तुमच्याकडून. असं राहता कामा नाही. हे झालंच पाहिजे की वाचलंच पाहिजे. 15 दिवसातच करायचंय. तुम्ही मग इथे टेन्शन घेऊ नका की माझं हे राहिलंय, इतिहास राहिलंय, माझं भूगोल राहिलंय, माझं अजून दुसरा विषय राहिलाय, सायन्स राहिलाय. ते करायचंय आपल्याला, अजून वेळ आहे आपल्याकडे. आपल्याला फक्त 15 दिवस द्यायचे आणि याच विषयात तुम्हाला मार्क मिळतील. अजून स्कोरिंग येणारा भूगोल आहे, भूगोल पुढच्या 5 दिवसात करून टाकू. कशाला ठेवायचं त्याला, पण नाही ठेवायचं त्याला पण. पर्यावरण चांगला आहे, पॉलिटी चांगला आहे, इकॉनॉमिक्स चांगला आहे, चालू घडामोडी झालाय, रिव्हिजन होणार 15 दिवसात तुमचे 100%. प्रश्न वाचले जुने, मग मी टेस्ट पेपर कसे सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला सांगतो. CSAT पण तुमचं 15 दिवसात व्हायला, 16 ते 20 पर्यंत. CSATचा दररोज एक पेपर सोडवायचा आहे. 2024चा पेपर 1 डिसेंबर 2024चा 16 आणि 17 तारखेला सॉल्व्ह करायचा. म्हणजे 16ला सॉल्व्ह केला, 17ला त्याचं अनालिसिस करायचं, काय चुकलं काय नाही. लगेच 18ला सॉल्व्ह करायचं 2023चा, 19ला त्याचं अनालिसिस करायचं, 20ला सॉल्व्ह करायचं 2022चा, 21ला त्याचा. 3च पेपरवर झाले. लईच नाही, 2च करा रे बा, करा. प्रिंट केला, फोटो काढा, पाठवा, सॉल्व्ह केला, सांगा. स्कोरबीर बघू नका, चुका शोधा, बघा कुठं चुकलोत, का चुकलोत, कुठं चुकलोत आणि का चुकलोत. जो बघतो का तो जिंकतो. जो म्हणतो मला मार्क कमी पडले आणि मग कोमात जातो, तो यशापासून पण दूर जातो. यशाच्या जवळ जर जायचं असेल तर आपली चूक मान्य करावी लागेल. आणि जेव्हा चूक मान्य होते तेव्हा रस्ता सापडतो की नाही आपण चुकलेलो आहोत, ठीक आहे,
या गोष्टी आपल्याला करायच्या. आपली चूक आपल्याला सुधारायची असेल तर आपल्याला त्या यशाजवळ जाता येईल, तर यश जवळ थांबत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? तर हे करायचंय. त्याच्यानंतर 21 ऑगस्टला मग मी तुम्हाला टॉपिक वाईज टार्गेट देईल. ओके, किंवा 21ला म्हणल्यापेक्षा 16ला देईल. तसं 16 ऑगस्टला देईल. तसं काही नाही, 16 ऑगस्टला तुम्हाला देईल. ओके, 16 ऑगस्टला माझा व्हिडिओ येईल किंवा आधीच येईल थोडासा 2-3 दिवस. तेव्हा मी सांगेल तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला टार्गेट देईल की नेमके कसं वाचायचं, मग हे रिव्हिजन कुठं बसवायचं, टेस्ट सिरीज कधी सोडव करायची, कुठल्या रविवारी सोडायची, त्याचं अनालिसिस कसं करायचं, त्याच्यात काय चुका होणार आहेत त्या चुका मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि टेस्ट सिरीजचा कसा प्लॅन तो सांगणार आहे, टार्गेट कसं आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. ओके, शेवटी करंट अफेअर्स बाबत मी तुम्हाला सांगतो की परीक्षेच्या आधीचा 1 महिना सोडून म्हणजे सप्टेंबर सोडून, ओके, 31 ऑगस्ट 2025 मी वाटलं लिहितो इथं, बऱ्याच जण त्याचा व्हिडिओ टाकणार आहे मी. 31 ऑगस्ट पासून 2025 ते पाठीमागे दीड वर्ष म्हणजे किती, 12 6 18 महिने तुम्हाला अभ्यास करायचा आहे चालू घडामोडीचा. आता बरेच जण म्हणतील 2 वर्षाचं 3 वर्षाचं वाचू का बापा, एवढंच करणार आहे ओके, कशाला हाव करायला. नाही तर ते नाही, अति तिथे माती होत असते. ती माहिती होती गोष्ट असेल, अति तिथे माती, सोन्याची पिशवी असते, सोनं टाकतो देव, ते म्हणते झोळी फाटल, खाली जर पडलं त्याच्यातलं काय आहे, सगळं माती होईल, त्याची पिशवीच फाटते, सगळं सोनं मिळालेलं सगळं जमिनीवर पडतं आणि त्याची माती होती. अति तिथं माती. चालू घडामोडी तसंच आहे. चांगली थैली भरली होती, घरी जाईपर्यंत तुटेल न तुटणार, दुसऱ्या दिवशी टाकलं तर राहत होतं. नाही, हावडा देवा अजून वाचतो नोबेलच विसरला कोणाला दिला म्हणून, सोपंच विसरून जातो. ती गोष्ट लक्षात ठेवा. 1.5 वर्षाचा चालू घडामोडीचा अभ्यास करा. जुने प्रश्न पाहिल्याशिवाय तुम्हाला करंट अफेअर जमणारच नाही. तुमच्याकडे लिस्ट पाहिजे. आजपर्यंत विचारलेले याचे पुरस्कार होते, मी टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे, तिथे टाका पुरस्कार किंवा अवॉर्ड, तिथं लिस्ट आहे, ती महत्वाची आहे. लिस्ट, प्रत्येक टॉपिकची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे किंवा नेमकी कशी आहे, कसे जुने प्रश्न बघितलेले पाहिजे की राजकीय घडामोडी कशी येतात, कायद्यावरती कशी येतात, हे बघायचं काम असतं. याच्यावरती व्हिडिओ देखील टाकलेत, काही व्हिडिओ अजून टाकतो, काही विषय नाही. आपल्या बॅचमध्ये नॉर्मल सुपर सिस्टममध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत, युट्यूबला 1-2 व्हिडिओ आहेत, ते बघायचे आहेत. त्या पद्धतीने महत्वाचं आहे. की पॉईंट्स काढणं गरजेचं आहे की प्रश्न कसा आहे, हार्ड आहे का, लेवल आहे का, कसा आहे, व्हाईल लाईनवर कसे आलेत, मल्टी लाईनर कुठे आलेत, कुठं चुकवलंय, आकडेवारीत चुकवलंय का, काय एखादं राज्य विचारलंय, काय एखादी योजना विचारली त्याच्यावरती प्रश्न आहे, कशावरती नेमका कशा पद्धतीने योजनेवरती नेमकं काय विचारलंय, काय विचारतात, उद्देश विचारतात का, डेट विचारतात का, माहीत नसल्याशिवाय आपण सगळंच वाचतो. कायद्याची तरतूद आहे तिथं काय चुकवतात, शिक्षा झाली ती चुकवतात का, कुठे झालंय, लोकसभेत आधी केला, राज्यसभेत कायदा पास झाला त्याच्यावर डेट्स विचारतात का, हे प्रश्न तुमचे उत्तर देतील. प्रश्न केल्यानंतर प्रश्न वाचावे लागतात आणि ते प्रश्न तुमचे उत्तर देतात. ही एक महत्वाची गोष्ट आहे. जवळपास 15 दिवसाचा तुम्हाला प्लॅन दिलाय. हे 100% जर केला तर तुमची पूर्व परीक्षा 100% पास होणार म्हणजे होणार. ओके, आणि शेवटी स्वराज्य अकॅडमी ओम सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तिथून जे काही कोर्सेस वगैरे तुम्हाला परचेस करा. काही जे गायडन्स वगैरे लागेल, बॅचमध्ये विद्यार्थी असतील की मला व्हॉट्सअपला मेसेज करा 9421242436. त्या व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला कॉलिंग टाइम पाहिजे असेल तर कॉलिंग टाइम घ्या. त्या ज्या कॉलिंग टाइममध्ये असेल कॉल करा. जर रिसीव्ह नाही केला तर मी कॉल बॅक करतो, काही विषय नाही. तर अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. जास्तीत जास्त जणांनी युट्यूबचे जे विद्यार्थी त्यांनी शेअर करा आणि अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.